एक नंबर आई, एक नंबर. लय खुश मी, लय खुश. आम्ही व्लॉग नव्हतो करणार, पण इथनं या म्हशा चालल्यात, गाया चालल्यात, म्हशा चालल्यात आणि त्यातलं एक हागलं आणि ते माझ्या गालावर उडलं. तिथं हागलं ते, तिथं हागलं ते माझ्या गालावर. इथं कसं काय उडलं का प्रूफ? पण माझ्या कसं काय गालावर हागलं? अरे मग तू माझं हे चैतन्य ते सिरियसली हे बघ. अरे ते तिथं हागलं, ते तिथं हागलं, ते माझ्या गाडीच्या मागे हागलं, ते उडून माझ्या तोंडावर आलं रे. किती पण ठीक आहे, ते आयुर्वेदिक असतं. कावडंग अगं घाणेरडे. कावडंगच आहे. कावडंग आणि बरं गोमूत्र नाही उडलं. बच्ची सगळं मी कशी जाऊ तिकडे. नाही धुऊ शकत, तिथं सगळं हागून ठेवलंय. टायटॅनिक मधले मासे आहेत लय बॅड जोक, पण ठीक आहे. मग हे घ्यायचं का दुसरं घ्यायचं तुला? सुरमई वगैरे काय घ्यायचंय? झालाय हा मुलगा इतका खुश झालाय की माझ्यावरती गू उडला. तू माझा भाऊ जे सारखं मला बोलत असतात ना, गू शी सारखे जे जोक्स तुमचे चालले असतात ना, ते तुम्ही मॅनिफेस्ट केलं. कर्म झालं बाबा, कर्म तुझ्यावर. काय कर्म झाला? तू त्या म्हशीला बघून तू बोलले की हे नको, की माझ्या जवळ नको, मला मारेल. अरे मला म्हशीची भीती वाटते, कारण मी एवढे व्हिडिओज बघितलेत की ते रोड बीडवर पण नाही का असं अंगावर येतात धावून. तर मला वाटलं भाई माझ्या अंगावर धावून आली तर इथे एस्केप करायला पण काय नाहीये, म्हणून मी तिच्यापासून लांब लांब पळत होते. म्हणून तर तू शी करता करता उडला तुझ्या अंगावर एक थेंब तिच्या शीचा. बॅक टू अ व्लॉग. राम राम पाहुणं. राम राम पाहुणा. सो आता आम्ही गेलो होतो बॅडमिंटनला आणि आमचं काही इच्छा नव्हती व्लॉग शूट करायची, बिकॉज वी लाईक लेट्स स्पेंड सम टाइम टुगेदर. पण म्हशीने जो केला माझ्या तोंडावर केक. पण मे बी तुझा चेहरा हे होईल बच्चा, अजून ग्लो होईल. आणि हा का म्हणतोय महेश एवढा पातळशी करते, तिचा डाएट चांगला नाही. म्हणजे किसका कुछ तो किसका कुछ. मी काय तर परिस्थिती काय चाललंय काय या मुलाचं? तिची अशी काय, तिची डाएट चांगला नाही. तुला लय माहिती डाएट बद्दल. बच्चे आता आमच्या गावाकडे आहेत ना. हा मग ती माझ्या अंग जाऊ दे. सो मग आता मी फ्रेश होतो आणि त्यानंतर आमची जी मस्ती चालू असेल ती आम्ही तुम्हाला दाखवूच. मी एकदम मस्त आता दिसून येते. ओके, म्हणजे मी छान रेडी होऊन येते आता तुमच्यासमोर. ओके, झापूक झुपूक. शेण उडला. ओके, शेण उडला, त्याच्यामुळे चेहऱ्यावर थोडासा ग्लो आलेला आहे. आणि येस, आज बिकॉज सगळं गाडीवरनं स्टार्ट होतं आहे, तर वाय नॉट. कसं आहे, माझी म्हणजे आत्माना मला वैष्णवीवर विश्वास आहे खूप, पण मला माझ्या गाडीवरही विश्वास आहे की ती पडणार नाही. सो आज आपण शिकवणार आहे वैष्णवीला R15 चालवायला. बेसिकली गिअरवाली गाडी. गिअरवाली गाडी चालवायला. पण गिअरवाली गाडी आणि R15 मध्ये फरक आहे भरपूर, म्हणून मी R15 असं मेन्शन केलं. म्हणजे भरपूर, म्हणजे त्याचा स्टान्स आणि पोझिशनिंग बसायची एक भरपूर फरक आहे. ठीक आहे. मग तुला काय वाटतंय, तुला जमेल? मला वाटतंय तुला जमेल बच्ची. म्हणजे मला एक तर माहितीये की तू असं झपकन ऍक्सेलरेट करून समोर जाऊन धडकणार नाही, एवढं तर वर्स्ट केस सिनारिओ मला राईट साइडचा ब्रेक दाबायचा, लेफ्ट इज क्लच, सो मला राईट दाबायचा. वर्स्ट केस सिनारिओ राईट इज ब्रेक. राईट इज ब्रेक आणि खालती पण ब्रेक आहे, पण पुढचा ब्रेक दाबा नको, खालचा ब्रेक दाब. पायामध्ये एक ब्रेक असतो. चल मला दाखव. ओके चला बघूया कुठे असतो इकडे सांग. आता आपण एका असं रोडवरती आलोय सुनसान मध्ये. कसं आहे, इथं वाहतूक वगैरे नाहीये. हा असतो का? कुठला? हा असतो. हा खालचा ब्रेक आहे. कुठला? एक सेकंड. करेक्ट जे तू बोललीस ना, याच्यावर पायात तू ठेवणार आहे तो ब्रेक आहे. हा वाला. येस. आणि त्या की ब्रेक लागतो का? हा ब्रेक लागतो, पण स्किट नाही होत गाडी. स्किट नाही होणार गाडी. म्हणजे पुढचा दाबलं की कसं, जेव्हा तुम्ही टर्निंगच्या वेळेस पुढचा ब्रेक दाबता तेव्हा गाडी स्किड होण्याची शक्यता असते. ठीक आहे. मागचा ब्रेक दाबला तरी गाडी स्किड होते, पण हे दाबलं ते कंट्रोलेबल असतं. हे दाबू शकते मी ह्याच्या जागी. करेक्ट. फाईन. चल अर्जंट मध्ये दाबायचं असेल तर पुढचं दाबू शकते, असं काही प्रॉब्लेम. हा आणि हा एकसाथ दाबू शकते. येस. स्क्रीनशॉट नाही ना गाडी. नाही क्लच आणि ब्रेक एकसाथ. स्क्रीनशॉट म्हणे. चला. आणि ही माझ्या डोक्यात काय पडलं? किसीने हगा क्या ब्रो मेरे हेड पे? दाखव इकडे, ये माझ्याजवळ. नाही आता मी एवढा हात घातला तर काय वाटलं नाही मला. नाहीये काय? तिकडे घ्या चाल बच्ची. आणि हे बघ, गाडी थोडीशी हेवी आहे आणि सीन काय होतं, थांबा एक मिनटं, मला भीती वाटते.
जेव्हा तू टर्न मारायला लागते ना गाडी थोडीशी, मी एकदम मोठा टर्न मारेल. हा मोठा टर्न मारेल, असं जागेवर टर्न नको मारू. नाही, मी हळूहळू आणि मी तुला बोलवेल वाटलं तर टर्न मारायला. हा ठीक आहे, चल. इथनं आता आपल्याला काय करायचं, इथनं इथपर्यंत मार. थोडंसं जायचं, अच्छा. थोडंसं पुढे टर्न मारायच्या वेळेस मला बोला, ठीक आहे. तुम्हाला एक शिकवलं होतं की गाडी चेक करायच्या आधी न्यूट्रल मध्ये का? हा गाडी हे बघ, आता आपण गाडीची चावी चालू केलेली आहे. एन म्हणजे न्यूट्रल आहे. एन इज न्यूट्रल. करेक्ट करेक्ट, हुशार आता हुशार. चालू करताना काही क्लच दाबायचा, ब्रेक काहीच दाबायचा? नाही दाबायचं, रेड कलरचं बटन चालू करायचं. हा करेक्ट. आणि हा मारायचं इग्निशन, दाबून ठेव. वा वा वा. आणि हेडलाईट चालू कर आधी. असं तुझ्या गाडीला कसं अशी बटन आहे ते इंडिकेटरला, हा ते बटन दाब. इंडिकेटरचं नाही बटन, त्या टाईपमध्ये बटन आहे. ह्या साईडला असतील मे बी, या साईड. या साईडला. हां कडक. कसं आहे, माझ्या गाडीला एकच R15चं मला हे लय आवडायचं की R15ला एकच डोळा तिचा हे होता आणि अप्परमध्ये दोन्ही डोळे चालवतात. ही वायर अशी आत बीत कधी गेली तर? नाही जात ग बाबू, नाही जात. आता मला थोडंसं काय नाही होतं बच्चे, मला कॉन्फिडन्स तर येतो तुझ्या. ठीक आहे, आता मी खाली करू ना हा, आता पहिले दाबायचं. क्लच दाबून गिअर खाली शिफ्ट टाकायचं. सो आता न्यूट्रल मधनं गाडी कडक कट आवाज आलेला आता मला हळूहळू क्लच सोड एक्सिलेटर द्यायचं, जस्ट लाईक कार. आहे. जस्ट लाईक कार. करेक्ट, जस्ट लाईक कार. बाबो, पहिल्या ह्याच्यातच बच्चे तू पाडली बंद. नेवर माइंड, मी आता म्हणणार होतो गाडी बंद नाही पाडली. ओके, आता क्लच पकडून ठेवलायस ना, कारण आता गाडी गिअर मध्ये ऑलरेडी. मग आता न्यूट्रल कशी करतात? गरज नाही न्यूट्रल करायची, नाही गरज. हा चालू झाले. आता सेम क्लच टाकाय, आता गरज नाही पडणार तुला गिअर टाकायची. बाबू जपून चला, जपून. एक्सिलेटर कधी की थोडं अजून, एक्सिलेटर अजून दे थोडं दे. आणि क्लच सोड पूर्ण, सोड ना पूर्ण क्लच. हां जाऊ दे, माझी गाडी हाफ क्लच आहे तशी. जमतंय कडक. हां हळू. आता टर्नच्या वेळेस मला येऊ दे 1 मिनिट. आता मी वरचा ब्रेक दाबला, चालतं ना एवढ्या? हां एवढ्या स्लोला चालतं वरचा ब्रेक, काय प्रॉब्लेम नाही. आता गाडी थोडी मी कॅमेरा कुठेतरी ठेवू असं मला वाटतं. सो पोरांना सीन काय, आपली गाडी थोडीशी हेवी आहे म्हणून मी टर्नच्या वेळेस तिच्याबरोबर जातो आता. चल. इथं नाही येतं ना गाडी? नाही इथनं कोण नाही येतं. सो हळूहळू क्लच सोडायचा. हां आणि टर्न मारायचा, मोठा टर्न मार फक्त. अरे इथं हात बसत नाही रे. बसतं ना, त्याला काय झालं ना बसायला. कडक जमतंय. हळूहळू. कसं आहे, या साईडला कोलंडायची शक्यता असते म्हणून. मी विसरले, मी एकदम क्लच सोडला. हां. तू घाबरला ना जरा? नाही घाबरलं नाही. आता मागं ओढू का गाडी? मी ओढतो गाडी मागे. रिवर्स नाही का याला? नाही, क्लच दाब ना. अच्छा. गाडी गिअर मध्ये असले की ते ऑटोमॅटिक नाही हलणार. हे मला नव्हतं माहिती. बरं थांब, सोड इट्स ओके. चालेल, ठीक आहे. हळू घेऊ शकतो आता तू हातात फोन. हातात फोन घेऊ शकता. मेच्छा येतं तिकडे डराई. यार आता मी येते तिथपर्यंत. कुठपर्यंत? ठीक आहे, चलिये. हळूहळू या फक्त. कमान. हां आता क्लच सोड आणि जाऊ दे गाडी पुढे. जाऊ दे. परफेक्ट. जमतंय बच्ची, जमतंय. पहिल्या गिअरवर शिक गाडी तू. वा. हळू एवढं लांब नको जाऊ. थांब जरा. थांबा. ठीक आहे, मला थोडं जमलं. आता मला गिअर टाकायला सांग. गिअर टाकायला म्हणजे? गिअर टाकायला शिकव आता मला. आता पहिला गिअर तू खाली टाकलायस बरोबर. त्यानंतर दुसरा, जेव्हा तुझी गाडी अशी आता वर होईल त्यानंतर तुला फील येतो गिअरची गाडी, तू अशी 4 व्हीलर चालवताना तुला कसा फील येतो की हा आता गिअर टाकायची गरज आहे. मग त्यावेळेस वरती करायचं गिअर. आता तू टाकून बघ. काय येते का मांजर? जाऊ दे चल. ठीक आहे, तर मग मला वरती करायचंय. आता ह्याच्यामध्ये माझ्या गाडीचा पडतो, काय गाड्यांचा नाही पडत. आता सर्वात वरती टाकून बघ बरं गिअर. पडला वरती म्हणजे पायाने, फुटने. कुठं 1 लिहिलं? 1च आहे तिथे. हा ते चेंज नाही होत. मग आता मी 2दा दाबलं. कुठं? वरती म्हणजे आता 3ऱ्या गिअर मध्ये गाडी असणार. थोडं जाड आहे. हे डुबरे, तुला चालवायची का गाडी? त्याला खायचंय. हे बघ आई. आता खाली कर वर गिअर. आता तू सेकंड मध्ये असशील. आता अजून एकदा खाली कर. आता फर्स्ट मध्ये गेले असशील.
आता कुठं करते तू, खाली करते का वर करते? खाली केला आणि संपला आता. थांब बरं, मला काय, गाडी आता- बंद करायची आता असेल तर मध्ये कर. neutral कशी करू ते सांग. हा मध्ये कर आता, मध्ये वरच्या आणि ह्याच्या खालच्या मध्ये लाईटला. हा हे बघ, वाव कडक करू कडक. बंद डायरेक्ट? नाही, इथनं रेड बटन दाबायचं आहे, रेड बटन. अच्छा, मला हात दुखायला लागला जरा. म्हणून तुला भीती वाटली का बरोबर जरा? हा बोल आता. असं 1 झालं, असं न्यूट्रल आहे हा आणि एका झटक्यात असं वरती टाकली की हा सेकंड. तू हे बघ, फर्स्ट खाली टाकला असा हा किंवा डायरेक्ट वरती टाकला ना, हा न्यूट्रल यायला हाफ दाबायला लागतं. दिसून येतं का सेकंड? नाही, नाही, नाही. मग आपल्याला कसं कळणार? व्हॉट इफ मी डायरेक्ट तिसरा नाही, तसं तिसरा नाही पडत, पहिला दुसरा तिसरा असंच पडत राहतं. सो पहिला असं तू खाली केला, हाफ केलंस तू न्यूट्रल होते, पण एकदमच वर केलं तू डायरेक्ट जातं सेकंड म्हणणार. ते परत अच्छा हा मग परत वर केलं तर थर्ड, परत वर केलं की फोर्थ, असं. ठीक आहे. चलो हळूहळू, लेट्स गो. हळूहळू पुढे मेन रस्ता आहे बाबू, कांट रिस्क इट ऑल. हेडलाईट कोण लावणार? हेडलाईट कोण लावणार? बंद केली हेडलाईट. हां चला. ओय ग, कडक कडक. पाय वरती ठेव की पाय. हा ब्रेक दाबायचा. एक नंबर आई, एक नंबर. लय खुश मी, लय खुश. चल ना पुढे, अजून चालतंय. आता मी इथनं टर्न घेते. नाही नाही, चल पुढच्या रिक्षा. नको तिथे लोक आहेत, मला नाही. अगं लोक काय, तू लोक. आता मला एकटीला टर्न ट्राय. बरं या झाडाच्या इथनं टर्न घे. चल 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 चल. कडक 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 कडक. गाडी फक्त थोडीशी म्हणजे जास्त तू तिरकी केलीस ना तर ती पडण्याची शक्यता असते, म्हणून मी जवळ थांबते. ओके, हळूहळू हळूहळू, घाबरू नको. लोक बघतात तर बघू दे बच्ची, त्यांच्यातल्या अर्ध्या लोकांना गाडी फक्त मोपेड चालवता येते, तू कुठली चालवते. ब्रेक दाब ना पुढचा. हां अर्जंट थांबायला. ओके कडक. एक नंबर एक नंबर. ॲक्च्युली तू शूज घातले पाहिजे होते माहिती आहे का, म्हणजे तुला जरा अजून हाईट हे भेटलं असतं. आता मी चालवते, ठीक आहे. तू पुढे जाऊन थांबायचं तर नाही नाही, मी तुझ्यावर पाळणार नाही रे, कॅमेरामन सारखा. चल कडक भाई. कोण आहे? क्लच दाबून सेकंड गिअर, क्लच दाबून सेकंड गिअर. कमॉन. टाकला. नाईस बाबो, एक नंबर. माझा कार्डिओ होतं इथं. आता पहिल्यावर करू ना गाडी? हा पहिल्यावर केली. पहिल्या. एक नंबर एक नंबर. बच्चे तुला जमतंय सगळं बच्चे आयुष्यात, इझी आहे तुझ्यासाठी सगळं. आय थिंक नेक्स्ट राईड मग तूच चालवणार आहे आता गाडी. म्हणजे आता मला वाटतं मोकळ्या रस्त्याची गरज हा आहे. मोकळ्या रस्त्याची गरज आहे, आरामशीर. आता मी पूर्ण एक राऊंड मारून येते, तू इथंच थांब. नाही बच्ची नको तसं नको रे. हे बघ मस्ती करायची पण जास्त नाही, नाही मस्ती करायची. नाही, दिस इज लाईक. हां कडक. हे बघ इथं असं आहे ना, काय होतं कधी कधी लोकांना क्रॅम्प येतो आणि गाडी खाली सोडायला लागते. म्हणजे मला तू लागणारच आहेस की सोबत. ये नाईस. छान चालवते बच्ची, जमते. आता मी गिअर टाकते. ओके, गिअर टाकला. नाईस. कडक कडक कडक. बाबो बच्चे, पहिल्याच अटेम्प्ट मध्ये तुला कसं जमतंय मला कळत नाही. लोक गिअर टाकल्यावर गाडी बंद पाडतात, बंद. हिला ऐकायला येत नसेल, लय लांब आहे कारण हे बघा. अरे बरंच. चल तू चल. मागं बसायचं एक ट्रिप. नाही बाळा, एवढं नाही, खतरा काय गेलं. सेकंड गिअर. हा हे बघ बघ. हा पटकन नाही सोडायचं क्लच. पटकन क्लच नाही सोडायचंय. जमतंय ना ब्रो. नवीन नवीन ह्या पोरीला काय काय शिकवायला मला लयच मजा यायला लागली. बापरे. काय नको करू ना. नाही ठीक आहे. फक्त ते कारची सवय आहे ना, बंद पडली की सगळं न्यूट्रल करा, हे करा. नाही, कार पण उठते बच्ची बिना ह्याची. मांजर इथं आलं, इथं कसं काय आलंय येड? हे आपल्याला फॉलो करते वाटतं. मांजरा उचलल्या ना जाते गाडी. कसं मग फर्स्ट वर नाही गाडी. फर्स्ट वरच आहे. नाही पॉसिबलच नाही. मग कसं करू थोडीशी first? पुढं मागे कर अशी आणि मग
गेअर टाकायचा प्रयत्न कर बरं. नाही खालीच आहे अजून, खाली जात पण नाहीये. मध्ये टाक बरं आता. न्यूट्रल. हा मग खाली टाक आता. हा चल आता थोडं क्लच चढ हळूहळू. गेली की उचलली. मला लय दुखतंय, तुम्ही पोरं कशी बसता काय माहिती याच्यावर. मग तेच तर म्हणतोय ना ब्रो. पण बच्चे तुला फर्स्ट अटेम्प्टमध्ये लय सुंदर जमली गाडी चालवायला. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू. अयो अख्खा फुल टर्न मारते काय. ओढू का. नाही नाही थांब. बा ही गाडीचा एकच प्रॉब्लेम आहे, जराशी हेवी आहे. त्यातल्या त्यात तरी कमीच हेवी आहे. वैष्णवीला बघून बघून तुम्ही कंटाळले असाल म्हणून आता मला बघा. यार काय म्हणणं आहे तुमचं येऊ या का? पोरीबद्दल. नाही नाही काय म्हणणं आहे. हिला गेम शिकवा, हिला गाडी शिकवा. सगळं पहिल्या अटेम्प्टमध्ये हिला जमतं. पहिल्या अटेम्प्टमध्ये यार बुद्धिजीवी प्राणी एकदम बुद्धिजीवी. खरंच लोक पहिल्या गिअरवरती गाडी बंद पाडतात युजली. हिने येऊ पण का? काढली पण त्याच्यानंतर मला असं दिसलं नाही की म्हणजे कॉन्फिडन्स गेला किंवा काय. चालवतीच आहे. लेट्स गो. ये कडक ना ब्रो. आजा मेरे गाडी पे बैठ जा. अयो. ए बाळा हॉर्न नको वाजू एवढं जोरात. चला आता थांब, मी गाडी साईडला घेते. ए हळू. आता तू लगेच क्लच सोडणार होते. रेव करायची आहे गाडी. रेव क्लच दाव आणि रेव कर. नाही आपल्या आता सुपर आता बाईक आता नाही गाडी काय करायची. रेव कर ना. न्यूट्रल रेव करायची? कर ना. न्यूट्रल वर करू. हा न्यूट्रल वगैरे रेव कर ना. कसं वाटतंय पॉवर तुला हातात. मजा येते का जरा. म्हणजे मला असं काय हे नाहीये. अच्छा ठीक आहे. आता ह्याचं हे कुठं आहे. हा स्टँड बघ तिथं दोन्ही ह्याच्यामध्ये. पूर्ण स्टँड लावायचा खालपर्यंत. लाव अजून. हा कडक कडक कडक. चष्मा हवा होता मला फक्त. हा ना ब्रो. तर माझ्या गाडीचा पण लुक का SEXY दिसतोय है ना. चला कसली आहे गाडीची लाईट. मजा आली. म्हणजे मी चालवू शकते इमर्जन्सी केस सिनारिओ मध्ये. या फक्त आता मोकळा रोड हवाय 3-4-5 गेअर टाकायला. 3-4-5 बँगलोरमध्ये 6 तर ते गेअर होणार त्या गाडीला. नाहीये. पण बँगलोरमध्ये तर शक्य नाही की मी 3-4 हा ना गेअरवर बच्ची. चालवते. तूच रोज पहिल्या दुसऱ्या गेअरवर चालवत असशील. 6 गेअर आहेत बच्ची या गाडीला. 6. कधी वापरलं. ओजी लोक गाडी चालवतात. ओजी लोकांची आता बॉडी झाली की काय विषय अयो हे मेरे को भी करना ही है ये. ओके आलेलो आहे घरी. वैष्णवीने एकदम सुंदर प्रकारे गाडी चालवली आहे. सुंदर. आता ती बाहेर गेली काहीतरी. माझं हेल्मेट घालून आली. का ग बच्चे असं करते तू. उद्यापासून तू MotoGP भावी रायडर. भावी रायडर बनणार का. भावी MotoGP रायडर. आय कांट हिअर यू. ओके कूल मॅन. सो एक गोष्ट मला ॲक्च्युली एक गोष्ट मला एकदम सिरियस आत्ता इथं सांगू वाटत होती की नाही का. आत्ताचा जमाना तसा नाही आहे म्हणजे. पण थोडासा आधी असा जमाना होता की पोरींना हे करून देत नव्हते, पोरींना ते करून देत नव्हते. पण आपल्या पोरी तुम्ही बघा केवढं टॅलेंटेड आहे पोरांना. अरे मस्करी नाही करत आहे मी तुला सिरियसली बोलतो आहे की मला तर एवढं आश्चर्य वाटलं बच्ची. आता मी तुला गाडी चालवली दिली. तू फर्स्ट अटेम्प्टमध्ये एकदाच गाडी बंद पाडली. तुम्हाला चांगलं समजलं होतं म्हणून. हो पण तरी तुला जमलं म्हणजे तुझ्यात ते टॅलेंट आहे नॅचरल असं मला म्हणायचं. तुला गेम पप्पी तुला इथूनच. हा तुला गेम खेळायला दिली. तुला गेम खेळायला जमलं. तू सगळं शिकवतो ना. म्हणजे टीचर छान असेल की कसं. नाही पण माझं तेच म्हणणं आहे की यार एक असा मेसेज मला देऊ इच्छिते यार तुमच्या म्हणजे. आता मी अजून एवढा मोठा नाही झालाय पण यार तुमच्या गर्लफ्रेंडला किंवा आता तर मी गर्लफ्रेंडला किंवा वाईफच म्हणू शकतो. पण फ्युचरमध्ये फ्रेंड पण असू शकतो ना. ओके फिमेल फ्रेंड पण. पण नको मीच पकडतो. पण येस नाही का यार असं माझं लिंक नको ना थोडं प्लीज. ओके सॉरी. सो वेअर वॉज आय. हां मला एक हे सांगू इच्छित होतं. मला असं मनापासून असं वाटलं की यार तुमचे फिमेल फ्रेंड असू शकते किंवा तुमची गर्लफ्रेंड असू शकते, तुमची बायक असू शकते, बहीण असू शकते, कोणीही असू शकता. तुम्ही यार त्यांना ह्या सगळ्या गोष्टींपासून थांबवू नका. प्रत्येक गोष्टीत त्यांना जर का इच्छा असेल एखादी गोष्ट करायची पुश देम भाई, पुश देम. तुम्ही मागं उभं राहा. ते 100% करणार. जर का त्यांना इच्छा असेल तर ते 100% करणार. आणि त्यांना इच्छा जरी नसेल ना तरीसुद्धा भाई अपने औरतें बहुत डेंजर है भाई. वो सब कुछ कर लेते. चालेल. मी तर लय खुश आहे आज की मला गाडी चालवता आली. पप्पा लय खुश होते. पप्पाला तेच. पण मला जेन्युअनली असं पहिले मस्ती वाटलेली पण नंतर मला एकदम असं हिट झालं बच्ची की
यार औरतें क्या नहीं कर सकती हैं, औरतें सब कुछ कर सकती है ब्रो. मग आता पुण्याला गेल्यावर बुलेट. बुलेट तुला झेप, हां तू इथनं जिम करून जाशील तर तुला बुलेट झेपेल. म्हणजे लेग्स मारावे लागतील धापधूप धापधूप. येस धाबधूप धाबधूप. आता काय करायचं? सो हा होता आय थिंक आजचा शॉर्ट ब्लॉग जो माईक आहे सो बच्ची ब्रँडिंग का करतोय आपण, ठीक असं पकडणं मग. आहे. सो हा होता आजचा शॉर्ट ब्लॉग जो सुरू झाला वैष्णवच्या चेहऱ्यावरती ते काळवाला नाहीये का? शेण उडण्यापासून. आहे ना कुठे? इथनं वर, हे वरती करा आधी पांढराला. हा हां आता राईट साईडला, इथं राईट साईडला, हां राईट साईडला अजून खालती, हां वर खाली ते. नाही आता नाही. सो आय थिंक असा होता आजचा शॉर्ट ब्लॉग ज्याच्यामध्ये वैष्णवीच्या तोंडावरती शेण उडण्यापासून चालू झाला. वैष्णवीची गाडी आपण सर्व्हिस करून आणली, मस्त ब्रेक बुक बसून आणले आणि पोरीने आज गाडीही चालवली आहे. इट्स नॉट अ इझी डील मॅन. ठीक आहे. ओ ये ओ ये ओ ये. ठीक आहे चला बघ. आपण बायकर, आता मी माझ्या बायोमध्ये पण टाकते बायकर. बच्चे फालतूगिरी ना करायचं आहे ते पोरं करायचे ना DSLR घेतल्यावरती डायरेक्ट काय म्हणतो फोटोग्राफर, तसं बायकर नको टाकू. तुला घेऊन जाऊ शकतो म्हणजे आता राईड्स विड्सला बच्चे मी. ओ माय कटरीना कैफ पिंपरीची. ठीक आहे चला चला चला. हा होता आजचा शॉर्ट ब्लॉग. असं काढून मी असं हे करायला लागले तर शेंगदाणे या शेंगदाणे. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू Thank की you, तुला बाबू. खरंच छान जमली गाडी. थँक्यू. आणि तुम्ही पण बघत राहा, लाईक करत राहा, शेअर करत राहा आणि सबस्क्राईब करत राहा. आणि आपल्या ज्या फिमेल फ्रेंड्स आहेत हे त्यांना असंच तुम्ही मदत करत जावा, पुश करत राहा. और ते राम पीछे राम. नाही रहने चाहिए. सॉरी, मला वाटलं तू एंड केलंस. राम राम. येस. कधी ब्लॉगच्या स्टार्टिंगला आपण स्टार्ट केलंच नाही केलं आय थिंक खालती. केलं होतं खाली. ओके बाय बाय. लाईक शेअर आणि सबस्क्राईब. चलो मैं जा रही राइडिंग करने.